गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण सेंट्रलाइज जी प्रोसेस आहे महाराष्ट्र CET गव्हर्नमेंटची ती आपण आज समजून घेऊ की ॲक्च्युली काय प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनच्या नंतरचं. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जी CET वेब पोर्टल आहे त्या वेब पोर्टलला लॉग इन करायचं किंवा ओपन करायचं ब्राउझरमध्ये. त्यातला सगळ्यात महत्त्वाचं जे शेड्यूल आहे राईट टॉपला जो ॲडमिशन पोर्टल फॉर द अकॅडमिक इयर 2025-26 याला क्लिक केल्यानंतर हा वेब पोर्टल आपल्याला समोर दिसेल. 2025-26ला ॲडमिशन प्रोसेसला क्लिक केल्यानंतर जो मेन डॅशबोर्ड आहे ज्या की प्रोग्रामचा जिथं की हा MBA MCA जे हे प्रोग्राम हा इंटरफेस ओपन होईल. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जो MBAचा प्रोग्राम आहे त्याला क्लिक करून बघूया. तर याच्यात आपण डेट शेड्यूल डिटेल्सला क्लिक केलं तर ऑलरेडी हे स्टार्ट झालेलं होतं 28/6/2025 पासून 14 जुलै 2025 पर्यंत. तर ऑलरेडी ह्या डेट संपलेल्या आहेत. तर सेकंड जो पॉईंट आहे याच्यामधला रजिस्ट्रेशन करणे, डॉक्युमेंट्स अपलोड करणे ह्या प्रोसेस कंप्लीट झालेल्या आहेत. आता याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे महत्त्वाचा म्हणजे आज आहे 17 तारीख. तर हा 18ला त्यांची जी 18/7 म्हणजे 18 जुलै 2025ला जी प्रोविजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. मे बी पॉसिबल आहे ॲज युज्युअल प्रत्येक वर्षाप्रमाणे जे महाराष्ट्र आणि इंडियन कॅन्डिडेट्स आहेत ऑल इंडिया टाईपचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे 18/7/2025ला डिस्प्ले होईल. मे बी पॉसिबल आहे की ॲज युज्युअल आपण 5 किंवा 5:30पर्यंत ते डिस्प्ले होऊ शकते असं प्रायमरी अंदाज आहे. तर हा झाल्यानंतर सगळ्यात मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतरचा जो सेकंड आहे तो 2025 म्हणजे 19/7/2025 ते 21/7/2025पर्यंत जे ग्रीवेन्स इफ एनी टाईप्स ऑफ कॅन्डिडेट्सला असेल ज्याचं की नेम करेक्शन आहे, मार्क्समध्ये काही इश्यूज आहेत किंवा टाईप कॅन्डिडेट चेंज होत आहे तर त्यांना तो ग्रीवेन्सला तो अप्लाय करू शकतो 19/7 ते 21/7पर्यंत. आणि हा पिरियड झाल्यानंतर जे फायनल मेरिट लिस्ट आहे ती महाराष्ट्र आणि ऑल इंडिया स्टेट कॅन्डिडेटला 24/7/2025पर्यंत ती डिस्प्लेड होईल. फायनल मेरिट लिस्ट ही 24/7/2025.